आता आम्ही आलो आहोत तेजुकायाच्या गणपतीची इथे आलेलो आहोत। हा तेजुकाय रायाचा पाद्यपूजन आहे आणि हा जो पाद्यपूजन असतो हा आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरच केला जातो आणि आज तो 4 वाजता होणार आहे। आपण आता कार्यकर्त्यांशी बोलूया। आता हे पाद्यपूजनाची तयारी सुरू आहे। आता तेजुकायामध्ये तिकडे दाखवते विसर्जनाची मेन ओळख आहे। अच्छा, आता अजून एक क्वेश्चन आम्ही करणार आहोत। एक प्रश्न विचारणार आहे दादाला, तेजुकायाची ओळख काय विसर्जनाची? तेजुकाची ओळख विसर्जन म्हणजे तेजुका पॅटर्न, हे सर्व मुंबई बघण्यासाठी आतुरलेली असते की यावर्षी तेजुका नक्की काय करणार। तेजुकाच्या राजाचं विसर्जन करत असणार ते तेजुका पॅटर्न तुम्ही बघायला सर्वांनी गिरगाव चौपाटीवर नक्की या। हा, आणि यावर्षी तेजुकाचा राजा कसा आहे सर हे सांगू शकतोस का की हे गुपित राहणार आहे? हे गुपित राहणार आहे। 27 ऑगस्टला तुम्हाला नक्की समजणार यावर्षी तेजुकाचा राजा कसा असणार आहे। ओके, थँक्यू सो मच। नमस्कार सर्वांना। आता मी तेजुकाय राजाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आहे आणि त्यांच्याशी आम्ही काहीतरी माहिती घेणार आहे की त्यांचे पाद्यपूजन आणि मूर्तीबद्दल आम्ही काही गोष्टी विचारणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार दादा। दादा हे मला सांग की तुमचं पाद्यपूजन हे कोणत्या दिवशी असतो? गेले 59 वर्ष झालं राजा तेजुकाचा पाद्यपूजन सोहळा आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरच होतो। अच्छा, आणि हे दरवर्षीप्रमाणे याच वेळेला असतो? हो, दरवर्षीप्रमाणे याच दिवशी असते। अच्छा, संध्याकाळी 4 वाजता आमच्या पूजेला सुरुवात होणार व ठीक 5:30 वाजता आमची राजा पाद्यपूजन सोहळा आणि महाआरती असणार। आता मी एक गोष्ट पाहिली, एक नोटीस केली की आता तुमचे आधी मोठी चाळ होती ते, बरोबर आहे ना? चाळी होते आमच्या 550 खोल्या होत्या। हा, हे मी गोष्टी नोटीस की त्याबद्दल तुला क्वेश्चन करतोय। आणि हे एक गोष्ट एक चांगली आहे की चाळ नसून सगळेजण एकत्र येऊन तुम्ही हा उत्सव साजरा करता, त्याबद्दल काय बोलशील? गेले 10 वर्ष झाला मी डेव्हलपमेंटसाठी सर्वजण बाहेर आहोत, पण 10 वर्षापूर्वी आम्ही जो उत्सव करत होतो म्हणजे आम्ही शेवटचा 50वं वर्ष आमचं सुवर्ण महोत्सव इथं आम्ही साजरं केलं। त्यानंतर आम्ही डेव्हलपमेंटसाठी आमचं घर सोडलं व 51 पासून आज 59 गेली 9 वर्ष आमचा सोहळा आहे तसं आम्ही साजरा केलाय। कुठे तो आमचा अजून कमी पडला नाही। अच्छा, व सर्व कार्यकर्ते जे आता बाहेर गेलेत राहिला, पुणे ठाण्याला वसई विरार वाशी नेरूळ असेल ते सर्वजण त्या दिवशी पूजा कार्यक्रमासाठी येतात। आता तू एक पदाधिकारी आहेस, तू काय म्हणशील की आता एवढे लांब जाऊन सुद्धा इथे येऊन ते थोडं प्रोत्साहन करतात आणि मंडळामध्ये राहतात, त्यांच्याबद्दल काय बोलशील? काय नाही, शेवटी देवाची भक्ती आहे। आज जी सर्व कार्यकर्ते आहेत गणपतीचे 10 दिवस आणि 5 दिवस पाद्यपूजन जी 11 दिवस त्याची निस्वार्थीपणे सेवा करतात, ती सेवा त्यांना वर्षभर जगायला एक ऊर्जा भेटते, तो आशीर्वाद असतो। ओके, त्यासाठी ते न चुकता तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता येणार ना, सर्व 550 खोल्यांमध्ये सर्व रहिवासी ते उपस्थित असणार। अच्छा, म्हणजे तुमच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग चांगली आहे हो की आम्हाला उत्सव करायचा आहे, धुमधडाक्यात करायचा, कारण की तो पारंपरिक उत्सव आहे, पारंपरिक, बरोबर आहे ना? आता हे पाद्यपूजनाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? पाद्यपूजनाबद्दल पाद्यपूजन सोहळा वर्षानुवर्ष वेगवेगळ्या स्वरूपात वाढत चाललाय। आम्ही गेले 59 वर्ष एकच दिवस एकच तिथी त्या दिवशी आमचा कार्यक्रम चालू असतो। ओके, आणि हे आगमन सोहळाही तुम्ही करता? आगमन सोहळा आम्ही करत नाही, आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, आगमन सोहळ्यामध्ये तुम्ही थोडंफार काहीतरी करता? आम्ही दरवर्षी म्हणजे इथेच गणपती बनवत होतो, पण डेव्हलपमेंटच्या कामानिमित्त आम्ही गणपती आमचा बाहेरून आगमन करतो, पण ते पण आम्ही वाजत गाजत नाही, थोडंफार जसं आपल्याला जल्लोषामध्ये आणायचं आहे आपला बाप्पा, त्या पद्धतीने तुम्ही करतो। बरोबर, राजन झाडच्या कार्यशाळेत आणतो। आणि तुम्ही एक लक्षात आले की तुमची मूर्ती पर्यावरणक असेल, त्याच्याबद्दल काय म्हणणार? आम्ही 2019 पासून पर्यावरणपूरक मूर्ती चालू केली, कागदी लगद्यापासून माती, त्यापासून आमची गणरायाची मूर्ती असते, त्याच्यावर जे कलर सुद्धा असतात सर्व रंग ते पण आमचे इको फ्रेंडली असतात। अच्छा, आणि तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस वरून पर्यावरणावर हे कसं तुम्ही विचार केला? आता आमचे काही मंडळातले पदाधिकारी होते की जी सध्या पर्यावरणाचा आहार होतोय त्यासाठी काहीतरी आपण वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी आम्ही पहिला एक संकल्प केला, आम्ही प्रयोग केला आणि ते सक्सेस झालं। तेव्हापासून 2019 पासून आतापर्यंत आम्ही 10 वर्ष गेली कागदाची मूर्ती बनवतो। अच्छा, आणि जेव्हा तुम्ही गिरगावला पोहोचता तुमचं खूप नाव आहे की तुम्ही कांद्यावरती गणपती घेऊन जाता,
असं तुम्ही म्हणजे बोटीवरतून नाही गेलं की खांद्यावर? सराफा ट्रॉलिंग हा, काही नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? ही तुमची परंपरानुसार तुम्ही गणपती खांद्यावर, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ही पण आमची गेली 59 वर्ष परंपरा आहे हा गणपती खांद्यावर न्यायचं. हा. तुम्ही गिरगाव चौपाटीला गेलात ना हा. की म्हणजे चौपाटीवर काही लोकही फक्त तेजुगाचा राजा कधी येणार यासाठी दुपारपासून वाट बघत असतात. हो चौपाटीवर गेल्यावर पोलीसवाले पण स्पेशल अनाऊन्स करतात हा. की तेजुगाच्या राजाचं विसर्जन बघा. हो 10 फुटाची मूर्ती असू 22 फुटाची असू ती आम्ही खांद्यावरच नेतो. बरोबर. म्हणजे तुम्ही आमच्या तेजूरला कुठलाही रहिवासी असेल हा म्हणजे तो लहान मुलगा असेल 5 वर्षाचा हा. 8 वर्षाचा 10 वर्षाचा त्याला जरी तुम्ही विचारलं ना की आता काय होणार तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व कामं सांगणार. हा. आता आपण चौपाटीवर आलोय मग आता आपण सर्व हा जे पॅकिंग असणार ती खोलणार मग पाईप लावणार मग मुलं खांदा लावणार बरोबर. मग आतमध्ये जाणार. आतमध्ये गेल्यावर मग आम्ही गणपती फिरवतो. म्हणजे तुम्ही चौपाटीवर बघितलं असेल ना सर्व गणपती हे तुमच्याकडे पाठ करूनच बरोबर. कुठल्याच गणपतीचा चेहरा तुम्हाला दिसत नाही. आमचा एकमेव असा गणरा की आम्ही पाण्यात नेतो तो खांद्यावर फिरवतो तो तुम्हाला आशीर्वाद देताना परत गणपती आतमध्ये पाण्यात जात असतो. बरोबर बरोबर. म्हणजे हे कम्युनिकेशन स्किल तुमच्यामध्ये आहे कसं गणपती आतमध्ये न्यायचं आहे ते. बरोबर ना. मला हे गोष्ट सांगा तुझे पदाधिकारी तू त्यांच्याबद्दल काय बोलशील की ज्या पद्धतीने ते पूर्ण हा उत्सव साजरा करतात? आता पद्धतीकरण हॅट्स ऑफ आहेत. प्रत्येक जण त्याचा काम फॅमिली लाईफ सर्व सांभाळून इथे सर्व वेळ देत असतो. अच्छा अच्छा. आणि या 2025 साठी तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.